आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी। प्रथम भेंडी आपण धुवून घेणार आहोत। धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची। या पद्धतीने आपण सर्व भेंड्या कापून घेतलेल्या आहेत। अर्धा किलो भेंडीसाठी आपण इथे घेतलेल्या आहेत 7 मिरच्या, धुतलेली थोडीशी कोथिंबीर आणि 7-8 कढीपत्त्याची पाने। इथे आपण 10-11 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या आपण आता बारीक कापून घेणार आहोत फोडणीसाठी। पॅन गरम झालेला आहे, आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत तेल। तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकायची पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, कापलेला लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हे चांगलं हलवून घ्या। हे चांगलं परतलं की त्यात थोडासा हिंग टाका। मग टाकू आपण थोडीशी हळद, पाव चमचा हळद, आणि आता जातील त्यात भेंड्या। भेंड्या ह्या चांगल्या परतवून घ्या। कमीत कमी 2 मिनिट तरी त्या चांगल्या परतायला हव्या। मीठ टाकण्याची घाई करू नका। भेंड्या तर सर्वच जण करतात, परंतु हिरवीगार भेंडी शिजल्यानंतरही हिरवीगार दिसण्यासाठीची जी टिप्स आहे ती म्हणजे फुल गॅसवरती या टाकलेल्या भेंड्या 2 मिनिटे चांगल्या परतवून घ्यायच्या। दोन मिनिटे झालेली आहेत। आता आपण यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ, परतवून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्या। गॅस आता मी कमी करते, सिम गॅस करते आहे। झाकण ठेवून साधारणपणे 1 मिनिट झालेला आहे। आता मी हे झाकण काढते। यात आपण मीठ घालून घेणार आहोत। सपाट 2 चमचे मीठ घालायचं आहे। हलवून द्या, चांगलं परतवून घ्या आणि पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे सिम गॅसवरती होऊ द्या। 2 मिनिटे झालेली आहेत। पुन्हा आपण झाकण काढून ती हलवून देऊ, जेणेकरून ती खालून लागायला नको। परत झाकण ठेवून आपण 2 मिनिटे वाफवून घेऊ। 2 मिनिटे झालेली आहे। आता आपण ही चांगली हलवून घेऊ। भेंडी हिरवीगार राहण्यासाठीची पुढची टिप्स म्हणजे, आता ही भेंडी शिजलेली आहे, आपण बघू शकतो। ही बघा, ही भेंडी शिजलेली आहे। आता मात्र हिच्यावरती झाकण ठेवायचं नाही आणि 1 मिनिट ही भाजी अशीच गॅसवरती, सिम गॅसवरती शिजू द्यायची। त्यानंतर मात्र झाकण ठेवायचंच नाही। न झाकण ठेवता ती थंड होऊ द्यायची किंवा सर्व करायची, जेवायला घ्यायची।